आणि यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या विलीनीकरणाच्या चर्चेची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना आता पूर्णपणे विराम मिळालाय। दोन्ही पक्षांचं एकत्र येणं जवळपास अशक्य असल्याचं स्पष्ट झाले। मुंबईमधल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महत्त्वाच्या आढावा बैठकीमध्ये या विषयावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आक्रमक भूमिका मांडली आणि विलीनीकरणाचा विषय आता कायमचा संपलाय, भविष्यात यावर कोणतीही चर्चा होणार नाही असं स्पष्ट केले। गेल्या काही दिवसांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विलीनीकरणाच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आलं होतं। या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली। या बैठकीमध्ये जेव्हा हा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा शरद पवार यांनीही मौन बाळगत या भूमिकेला आपली मूकसंमती दर्शवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आता विलीनीकरणावर चर्चा नाही, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हे वक्तव्य केले। द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील हे म्हटले। संपादक वृषाली कदम यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं। तुमचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष यांचं या संदर्भात चर्चा सुरू होती, विलीनीकरण होणार होतं, खरंच होणार होतं का, काय नेमकं होतं आणि का ते आता सध्या रखडले? आता विलीनीकरणाची चर्चा खूप वेळा झाली, आता त्याच्यावर काय अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही। परंतु अजितदादा असताना 9 बैठका झाल्या जयंत पाटलांच्या बरोबर आणि त्यातल्या 4 बैठकीला मी स्वतः हजर होतो। आणि ही गोष्ट खरी आहे की अजितदादाची मनापासूनची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आता आणि हा वादविवाद सगळा संपवू आपण आणि अजून चांगली ताकद जर आपली वाढली तर अजून आपण चांगलं काम लोकांसाठी करू शकतो। पण दुर्दैवानं चर्चा पण झाली, त्या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या आल्या, पण मी त्याचा एक विटनेस आहे की हे सगळं डिस्कशन झालं होतं आणि मग जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापले मेळावे घ्यायचे आणि एकत्रित मर्ज करायचं आणि एकत्रित येऊन हा पक्ष पुढं काम करायचं अशी चर्चा झाली होती। पण दुर्दैवानं 28 तारखेला दादांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर मग सगळी सिच्युएशन बदलत गेली। त्यामुळे आता मला असं वाटतं की विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये आता दोन्ही बाजूकडून सांगण्यात आलेलं आहे की तो काही विषय चर्चेचा राहिलेला नाही। आता ही खाली लोक बोलत राहतात दोन्ही बाजूनी, काय लोकांना वाटतं विलीनीकरण झालं पाहिजे, काय लोकांना वाटतं विलीनीकरण झालं तर आमच्या अस्तित्वाचं काय होईल, हा पण प्रश्न असतो। त्यामुळे ते आता त्याला आपापल्या सोयीने जो तो त्याचा अर्थ काढतो, पण आता त्याबद्दलची स्पष्टता झालेली दिसते आता। आणि यानंतरची बातमी आहे उल्हासनगरमधून। उल्हासनगरमध्ये 21 मे 2026 रोजी जुन्या वैमनस्यातून भर चौकात झालेल्या अंधाधुंद गोळीबारात 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला। त्यांचे काका या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी वेगानं चक्र फिरवत रात्रीतूनच 2 मुख्य हल्लेखोरांना वांगणी परिसरामध्ये अटक केली आहे। इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। ही घटना गुरुवारी संध्याकाळी 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प 5 मधील प्राचीन शिवमंदिर रोडवरच्या कैलास कॉलनी चौकात घडली। तिथं असलेल्या एका जनसंपर्क कार्यालयात चौहान कुटुंबीय आणि त्यांचे मित्र बसले होते। त्याच वेळी साधारण 9 ते 12 जणांच्या सशस्त्र टोळक्यानं हातात लोखंडी रॉड, धारदार शस्त्र आणि बंदुका घेऊन या कार्यालयावर हल्ला चढवला। हल्लेखोरांनी चौकात आणि कार्यालयाच्या दिशेनं 7 ते 10 राऊंड बेछूट गोळीबारही केला। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी या परिसरामध्ये धावपळ उडाली। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। या गोळीबारामध्ये अनिल हरकेश चौहान आणि त्याचा सख्खा लहान भाऊ अमन हरकेश चौहान या दोघांना गोळ्या लागल्या, त्यांचा जागीच मृत्यू झाला।
त्यांचे काका अर्जुन सूरजबली हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पथकं स्थापन केलेली आहेत. मुख्य आरोपी शेखर बिराजदार आणि अजय राव या दोघांना वांगणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजय राव, अजित शेख, अदालत खान आणि तडीपार गुंड सागर पाटील यांच्यासह 9 ते 10 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाकीच्या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. या बातमीसह जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.